चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ. आता अर्जुना काही एक सांगेन मी ऐक, जे विचार परस्पर लोक ओळखिती. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वंगत. ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. सलली पै जैसे एक होऊनी मिनले ऐसे. परी निवडून राजहंशी वेगळे किजे. की अग्निकुंडे किडाळ तोडून या चोखाळ. निवडती केवळ बुद्धिमंत, ना तरी जाणीवेच्या आईने. करिता दधी कळसणी, मग नवनीत निर्वाणी. दिसे जैसे की भूत बीज एकवट, उपनिता राहे घनवट. तेथ उडे जे फलकट जाणू आले. तैसे विचारिता निरसले, ते प्रपंचू सहज सांडवले. मग तत्वता तत्व उरले ज्ञानी असे. म्हणून अनित्याच्या ठाई, तया आस्तिक्य बुद्धी नाही. नैष्कर्म तोही देखिला असे. ज्ञानेश्वरीचा अध्याय 2 आणि श्लोक 16. वास्तविक बारीक जर विचार जर केला, हे जे धर्मग्रंथ आहेत किंवा साधू संतांनी हाडाचे काळं रक्ताचं पाणी करून स्वतःचं प्रपंचाचं वाटोळं करून, वाटोळं म्हणजे त्यांच्या दृष्टीने तो नाही, तुमच्या आपल्या दृष्टीने प्रपंचाचं त्यांनी वाटोळं करून जे तुमच्या आपल्यासाठी हे करून ठेवलेलं आहे, याच्यातलं आपल्याला काय समजून घ्यायचंय आणि काय समजून द्यायचंय. पहिला प्रश्न एक गोष्ट आहे, कोणत्याही गोष्टी प्रवचन ऐकायला सुद्धा अधिकारी लागतो. प्रत्येक गोष्टीला अधिकारी लागतो. शाळेत जायला वयाची मर्यादा आहे, लग्न करायला वयाची मर्यादा आहे, म्हणजे अधिकार. प्रत्येक गोष्टीला अधिकार आहे. तसं हे प्रवचन कीर्तन ऐकणं याला सुद्धा अधिकाराचीच गरज आहे. अधिकारच पाहिजे. मग सद्गुरू गेल्यानंतर सद्गुरू त्याला अगोदर अधिकारी बनवतो. त्याला काय बनवतो? अधिकारी बनवतो. अधिकारी कसं बनवतो? पहिला प्रश्न, त्याला अगोदर माळ घालताना विचारतात, तुला माळ का घालायची आहे? प्रत्येक गोष्टीला माळ का घालायची याचं कारण माहित पाहिजे ना. बाबांनी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये असं खोल असं तत्वज्ञान, गूढ असं तत्वज्ञान समाजापर्यंत पोहोचवलं. किती सोपे भाषेत. तुम्ही रोज जेवण करता, जेवण करण्याचं कारण माहिती नाही असं एक तरी व्यक्ती आहे का? जेवण करण्याचं काय कारण आहे भाऊ? काय कारण आहे? म्हणजे भूक लागली म्हणून आपण जेवतो. बरं, जेवायला बसल्यानंतर पोट भरलं हे सुद्धा कोणाला कळालं? ज्याला भूक लागली त्यालाच कळालं ना. घे ना इथे घे. तर मला काय म्हणायचंय, अगोदर कार्यकारण भाव कळायला पाहिजे. आज तसं जर पाहिलं, श्रद्धा आहे लोकांची, पण ती श्रद्धा डोळस आहे का आंधळी आहे? श्रद्धा आहे, नाही असं नाही. श्रद्धा आहे म्हणून एवढे लोक गेले ना. कुठं? कुंभमेळा गेले. वास्तविक पाहता तिथं जाऊन जे मिळायला पाहिजे, पूर्वी हे जे कुंभमेळा म्हणा किंवा हे जे दिंड्या पताका, जे तीर्थक्षेत्र ठिकाणी जायचे जे काही स्थानं होते, त्या स्थानकाच ठिकाणी हे ज्ञान देणारे महात्मे होते. त्या ठिकाणी हे ज्ञान देणारे महात्मे होते. आता तसं जर पाहिलं तर हे ज्ञान म्हणजे नेमकं काय? देवदेव नका करावं. हे तुम्ही आता हे देवदेव करतात, हे जे चारधामला जाणं, अमुक जाणं, ही श्रद्धा आहे. पण त्या श्रद्धेचा फायदा जो घ्यायला पाहिजे आणि जो देणाऱ्याने द्यायला पाहिजे, ते दिलं जात नाही.
नीचं काय केलं, घोडी मेलं व जाणं आणि शिंगडू मेलं हेलपाट्यानं. काय झालं तिथं? गाडगे बाबाने साध्याबाई सांगितलेले, जत्र में पत्रा तीरथ में पाणी, दुनियाबाई दिवाणी सब पैसो की दुर्दानी. आता सुद्धा काय चेहरे जमलं, जर आता आम्ही गेलो जाऊन आलोले. आता आमचं बी कसं आहे, महत्वाचा प्रश्न, नाईलाच जावं लागलं आम्हाला, नाईलाच असतो. तसं वास्तविक पाहता तीर्थदोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी. अरे तीर्थ जाऊन काय केले, चर्म प्रक्षिले वरी वरी, मन संकल्पाचे बापे, न जाती तीर्थाच्याही बापे. मग सांगा तुम्ही आता, ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ, एकनाथ महाराजांचा हरिपाठ, दोनच हरिपाठ जर पाठ केले, त्याच्यामध्ये सर्व अध्यात्म ज्ञान सांगितलेले. पण त्याची भाषा काढायला पाहिजे. एका ठिकाणी सांगतात ते, तीर्थवरती भाव धरी रे करुणा, शांतिदया पावना हरी करी. आणि तेच महात्मे पुढे म्हणतात, त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, चित्तने नामी तीर्थवर्षी. मग आता सांगा तुम्ही, आता हा जो श्लोक आहे, हा श्लोक इतका महत्वाचा आहे, इतका इम्पॉर्टंट आहे. वास्तविक तसं साखर कुठून जरी खाल्ली ते गोडच आहे, पण हा आपल्या लोकांसाठी इतका महत्वाचा विषय आहे. त्यांनी एक सांगितलं या ठिकाणी, आत्ता अर्जुना काही एक सांगेन मी, ऐक जे विचार परस्पर लोक ओळखती. विचार केला तर लोक ओळखतात, म्हणजे लोक बोलतात तर ओळखत नाही. सांगा तुम्ही आता, कोणताही जीव असेल, मनुष्य असो जनावर असो, त्यांना मी आहे आठवण आहे का नाही? मी आहे. बैलाला वाटतं मी आहे, म्हशीला वाटतं मी आहे, बायांना वाटतं मी आहे, तुम्हाला वाटतं मी आहे, मला वाटतं मी आहे. मीची जाणीव सरण आहे का नाही? पण कोणाला मी म्हणतात? मीची जाणीव सर्वांनाच आहे. हा, मी नाही ऐशी जागा नाही. भगवंत म्हणतात, मी नसे ऐशी ऐसा ठाव कौणू असे, म्हणजे मी नाही अशी जागाच नाही. आज काय झालेलं आहे, मुळात लोकांचं दुखतंय, पण इलाज काय करावं तेच माहिती नाही. दुःख कोणाला नाहीये. बरं आता सांगा, आज शिवरात्र आहे, त्या भगवंताचं नामस्मरण करायला तुम्हाला काय आडवं येतं? बरं, परिस्थिती आडवी येते का? नाही बुवा, आम्ही काय, आमच्याकडे पैसे नाही, अडके नाही, त्यामुळे आम्हाला नामस्मरण करायला वेळ नाही. आता वेळ लागते का नामस्मरण करायला? नाही. पैसे लागतात का? नाही. बरं, ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना तरी कुठे चिंतन करायला वेळ आहे? हा, बरं, पहिला प्रश्न एक अशी गोष्ट, नेमकं करायचं काय आहे? अगोदर तुम्हाला एंट्री तर माहित पाहिजे ना. हा ध्येय तुम्ही नाहीये, हा ध्येय आपल्या एका काळाचा आहे. शब्दाने सर्वांना माहिती झालेले, शब्दाने सर्वांना माहिती. ध्येय काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे, अगोदर सांगणाऱ्यालाच माहित पाहिजे. मी तुम्हाला 99.99 कीर्तनकार ना माहितच आहे, 99.99 कीर्तनकारांना माहित नाही. तुम्ही म्हणतात, मग तुम्हाला माहिती आहे का? आम्हाला माहित आहे का नाही तो बदल ठेवा. जर माहिती राहिले असते, ते तृप्त राहिले असते का अतृप्त राहिले असते? काय चालू आहे आज जर पाहिलं तर, कीर्तन आणि प्रवचन व्यवसाय झाला का नाही? हा, मी त्या दिवशी प्रवचनात सांगितलं, लई सांगितलं, लई बोललो. लोकांना बाबाला काय राग आला? राग आला नाही, खरोखर जे जीव तुटतो, तिळतिळा येतो, हिताचा कळवळा. एवढी सोपी गोष्ट असून नुसत्या आयत्या पिठावर रेष ओढायचे. फक्त जे बहिर्मुख झालेले आहेत. सुख कोणी तुम्ही इंद्रियात, आता या श्लोकाच्या अगोदर जर वाचलं तुम्ही, वास्तविक पाहता इंद्रिय नेहमीच भोगीचे. तुम्ही इंद्रियाचं सुख पाहतात हो. तुम्हाला जो जो विषय कळतोय तो इंद्रियाच्या मार्फत कळतोय का कोणाच्या मार्फत कळतोय? बरं, इंद्रिय तरी खरे आहेत का? देह जर खरा नाही तर इंद्रिय तरी खरा आहे का? बरं, शाश्वत आहे का देह? जी गोष्ट अशाश्वत आहे त्या अशाश्वत मध्ये तुम्हाला शाश्वत सुख भेटेल का? अशाश्वत जी वस्तू तुम्हाला मिळालेली आहे अशाश्वत, त्याच्यामध्ये शाश्वत सुख भेटेल का? याच्या अगोदर जे सांगितले, विषयाचे सुख नको आणू म्हणा, पाहत्या रावणा काय झाले, इंद्र पडले भगत चंद्र. पहिलं तर अगोदर तिथंच
शब्द स्पर्श रूप रस गंध एक एक विषयामध्ये एक एक प्राणी केलेला आहे. पण तो त्या विषयात सुख का पाहतो? तो सुख त्याच्यात का पाहतो? आमिषाच्या मिशी गडगिळी मासा. आमिषाच्या मिशी गडगिळी मासा. आता मासा गळ गिळतो, वास्तू त्या तिथं मरण आहे का काय? त्याचं मरण आहे. मग आता सांगा तुम्ही, आता हे जे माकड धरणारे लोक असतात, आता नाही धरत, आता विज्ञान प्रगत झालं. पूर्वी माकडं धरायचे, त्या माकडावर ते खेळ करायचे, त्याला ट्रेनिंग द्यायची त्या माकडाला, आणि त्याच्यावर गावोगावी जाऊन पोटं भरायचे ते. पण ते माकड धरायचे कसे? ते एक कळशी राहायची, कळशी, आणि त्या कळशीमध्ये फुटाणे टाकायचे. आणि माकडाला काय आवडतात? फुटाणे. कोणत्या माकडाला? फुटाणे म्हणजे विषय. फुटाणे म्हणजे काय? विषय. म्हणून त्यांचा विषयाचे सुख नको आणू म्हणा. पहा त्या रावणा काय झाले, इंद्र पडले बघ, चंद्र झाला काळा, नारद चुकला. आपण मुळातच काय झालेले, आपल्याला कल्पनेच्या नादी लागलो. आपण कशाच्या नादी लागलो? कल्पना. आणि इथं त्यांचं कल्पना अविद्या याने झाला जीव, आणि मायोपादे शिव बोलीच. तुम्ही आपल्याला आणि गुरुमुखानेच तुम्हाला बोध होणार आहे. तसं जर राहिलं असतं ना, हे ग्रंथच आहे, मग ग्रंथ वाचूनच तुम्ही ज्ञान मिळालं असं तुम्हाला. देवदेव वेगळं आहे. नाही, देवदेव वेगळं आहे आणि अध्यात्म वेगळं आहे. तुम्हाला देवदेव करायचे का अध्यात्म करायचंय? मग आता हे सुशिक्षित पोरं आहेत ना, इकडे का वळत नाहीत? यांच्या टक्कोऱ्यात नेमकं तेच आहे. देवदेव करणं खरी चुकीचं आहे ते. पण असं डायरेक्ट जर बोललं तर लोकांना काय वाटेल? हा, चुकीचं काय आहे बुवा? ते फक्त लग्नामध्ये जे डीजे लावतात, डीजे म्हणजे लग्न आहे का? डीजे म्हणजे लग्न आहे का? ते कशासाठी येते? तुमच्या मंडपाला जे झालर असते ना, झालर ही शोभा देते का काय देते? मग लग्नाचा विषय जो आहे, वास्तविक पाहता लग्नामध्ये किती लोक असतात? किती लोक असतात? बरेच नाही, हजारो म्हणा ना, असतातच ना. हजारो लोक असतात. कुठपर्यंत असतात? टाळी टाळी लागली तर बरेचसे कमी होऊन जातात. मग जवळचेच राहतात, जवळच राहतात. नंतर ज्या वेळेस ते तुमचं ते ओम बी होतात ना, ओम, त्याचे ते बरेच कमी होऊन जातात. आणि अजून पुढे जाऊन घरी आल्यावर फक्त घरातले नातेवाईक थोडेफार राहतील. अजून 2 दिवसांनी कमी, फक्त घरातले लोक राहतात. पण ज्या वेळेस ज्या हेतूसाठी लग्न केलेलं आहे तिथं फक्त 2च जण आहेत ना. असं का सांगतोय? तसं इथं सुद्धा हे जे तुमचं तीर्थ यात्रा भजन पूजन सप्ते बिप्ते ही गर्दी आहे ना, ही गर्दी त्या लग्नासारखी, जीव ब्रह्माचं ऐक्य होण्यासाठी. आजचा जो दिवस आहे शिवरात्री, महाशिवरात्री. आता ही महाशिवरात्री ना, तुम्हाला हे बाहेर चंद्र सूर्य दिसतात ना, इथं सुद्धा चंद्र सूर्य आहे. तुम्ही जे श्वास घेतात ना, श्वास घेतात, 2 नाकपुड्या चालतात का? नाही. एक चंद्र नाडी, इथं सूर्य नाडी. मग तुम्ही सांगा, दिवस आणि रात्र, सूर्य रात्री असतो का? नसतो. रात्री सूर्य नसतो. बरं, दिवसा रात्र असते का? मग ज्यावेळेस तुम्ही एक नाकपुडीने श्वास घेतात त्यावेळेस दुसऱ्या नाकपुडीचं बंद असते, कमी असते. 3 असते तेव्हा ही नसते, म्हणजे चंद्र नाडी. पण खरं जे सुषुम्ना नाडी जे आहे, सुषुम्ना नाडी केव्हा सुरू होईल, कशी सुरू होईल? हा, सांगा तुम्ही. दाट अंधकार असते तेव्हा काय असते? तिला काय म्हणतात? पौर्णिमा, अमावस्या. काय असतं तिथं? अमावस्याला चंद्र दिसतो का? बरं, तेव्हा सूर्य तर दिसतो का? त्याला सुषुम्ना नाडी म्हणतात. त्याला काय म्हणतात? आणि ती आज प्रगट होते. आज चिंतनात बसलं तुम्ही तर ती नाडी आज. पण तिचा अनुभव घ्यायचा कसं काय? आता हे इतर लोकांना नाही पटणार. आपण जे सांगतोय हे इतर लोकांना नाही पटणार. त्याचं कारण आहे, आपण मला असं म्हणायचं तुम्हाला, ज्या देशामध्ये जी भाषा असेल
तीच भाषा तिथं आहे ना. तसं आपलं अध्यात्मामध्ये सुद्धा हे सुद्धा. सांगा तुम्ही आता, ती जी रात्र तुम्ही सांगितली कोणती? आमोशा. आमोशा वेळेस चंद्र बी नसतो आणि सूर्य पण नसतो. तसं इथं सुद्धा जी तुमची सुषुम्ना नाडी म्हणतात ती कशी, केव्हा बुवा, तिचा अनुभव घ्यायचा कसं काय बुवा? हां, तुम्ही ज्यावेळेस श्वास घेतात निजुमान काय आलं होतं? अरे पण ग्रहण व्हायला पाहिजे का नको? मला काय म्हणायचं निजं असं काय? हां, ते म्हणतो तो नंदीवाला म्हणायचो बैल का पण, तो म्हणतो हा पाऊस पडेल का? हा. नाही, मला मुद्द्याचा असा पटून द्यायचा आहे, तुम्ही तो सुषुम्ना नाडीचा अनुभव घेतला का? ती जे तुम्ही रात्र सांगितली कोणती? आमोशाची रात्र सांगितली, तिचा अनुभव दृश्यातला आहे तुम्हाला, पण आतली आमोशा कळली का? तिचा अनुभव घेतला का? आणि तिचा अनुभव घेण्याचा जर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला शॅम्पल म्हणून सांगितलेलं आहे. तुम्ही जो कुंभक करतात असं म्हणतात ना, म्हणजे श्वास घ्यायचा, थोडं थांबायचं आणि सोडायचं बी नाही, घ्यायचं नाही. तिथं जी स्थिती असते त्याला निर्विचार स्थिती म्हणतात. त्याला निर्विचार स्थिती. तो फक्त तुम्हाला एक ती स्थिती जी आहे ना, ते तुम्हाला फक्त ओळखण्यासाठी खून केलेले, पण तशी स्थितीमध्ये तुम्हाला त्याचा अनुभव घेता यायला पाहिजे. मग चिंतनाला बसायला पाहिजे का? आणि चिंतनाला का बसायचंय? सर्व गोष्टीचा विसर पडायला पाहिजे. विषयी विसर पडला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. शब्द पाठ झाले, पण अंगी ब्रह्मरस ठसवण्याची प्रॅक्टिकली केली का तुम्ही? बसून तो बघा चिंतनाला. तुम्ही चिंतन कशासाठी करायचे अगोदर माहीत पाहिजे. विषय विसर पडण्यासाठी, विचारांचा, इतर विचारांचं येणं जाणं बंद व्हायला पाहिजे. इतर विचारांचं, म्हणून इंद्रिय नेनिता भोगीचे, बोला आधी झोंबीचे प्रमेयसी. मग आता सांगा तुम्ही, बारीक जर विचार केला, प्रत्येक गाय म्हैस सर्वांना वाटतं मी आहे, मी नाही असं कोणाला वाटतं का? दाट अंधकार आहे, दाट अंधकारामध्ये काळाकुट्ट माणूस उभा आहे, त्याला जग दिसत नाही, जगाला तो दिसत नाही, पण तो नाही असं त्याला असा भ्रम झाला कधी? तो आहे तर आठवण आहे कधी? जाऊ दे, तुम्हाला पोहता येत असेल ना, तुम्ही अशी विहिरीत बुडी मारा. विहिरीत बुडी मारल्या खाली पाण्यात गेल्यानंतर तुम्हाला जग दिसतं का? बरं, वरच्या लोकांना तर तुम्ही पाण्यात दिसतात का तुम्ही? पण तुम्ही नाही असं तुम्हाला कधी भास होतो का? मग तो कोण? त्याला तर ओळखायचं आहे ना. इंद्रियाच्या मार्फत ओळखू येणार नाही तो. तिथे वास्तविक पाहता इंद्रिय जे आहेत, शब्द स्पर्श रूप रसगंध, आता हे इतर लोकांच्या डोक्यावर का जात? आणि मी डायरेक्ट कसं काय होतो विषय? कसं काय? त्यांना अगोदर स्वर व्यंजन मातृका, नंतर लिहिता वाचता काना विलांटी मात्रा, या असं जेव्हा त्याला मग त्यांना ते कळेल ना. तसं इथं सुद्धा बारीक जर विचार जर केला, हा विषय समजून देणं, समजून घेणं काही विषय अवघड नाहीये. फक्त काय समजून द्यायचंय, काय समजून घ्यायचंय. तुम्ही आपल्याला किती वर्ष झाले अनुग्रह घेऊन प्रबोध घेऊन, काय प्रबोधाचं कोणी वापर केला? पण ते तरी कशासाठी करायचं ते अगोदर माहित पाहिजे. नाही तर नळ्या ओढून काय उपयोगाचं आहे? विचार बंद करायचे. आणि विचार बंद करणं म्हणजे तुम्ही साक्षीकडे जर लक्ष दिलं तर डायरेक्ट तुमचं प्रबोध सुरू होतं. साक्षीकडे लक्ष दिलं तर प्रबोध सुरू होतो, आणि प्रबोध सुरू झाला इतर गोष्टीचा विसर पडतो. इतर गोष्टीचा विसर पडतो, नाही तर त्याचं बी काम नाही. मग बैसलो संध्यभागी तुझं धरून या चित्ती. तुझं म्हणजे कोणाला? ते साक्षीला. हे जे विषय जे आहेत ना, हे मन आहे ना, मन शब्द स्पर्श रूप रस गंध, वास्तविक पाहतात 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि 5 कर्मेंद्रिय. ज्यांना ज्ञान होतं त्यांना ज्ञानेंद्रिय म्हणतात, आणि त्या ज्ञानाची पूर्तता ज्यांच्याकडनं करून घेतात त्याला कर्मेंद्रिय म्हणतात. त्याला कर्मेंद्रिय म्हणतात. मग आता सांगा तुम्ही, हा विषय सर्व विषयाचा आहे काय? 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय आणि मन, हे सर्व विषय चघळतात ना. आणि आपल्याला तर सांगितलं इथं विषयाचं सुख. मग आता एक गोष्ट अशी, वास्तविक पाहता इंद्रिय तुम्ही नाहीत, मुळात देह तुम्ही नाहीत, इंद्रिय तुम्ही नाहीत, कर्मेंद्रिय बी नाहीत, ज्ञानेंद्रिय बी नाहीत, आणि ते जे मन आहे ते बी तुम्ही नाहीत.
बुद्धी तुम्ही नाही, मग तुम्ही आहे तरी कोण? नुसतं आपण म्हणतो मी कोण आहे, करा विचार. केला का? आम्हीच केला का अगोदर? आम्हीच कोण आहे? हा, मराठी भीती कोणाला? मराठी भीती कोणाला? मरण कोणाला हे जर माहिती झालं तर मला सांगा तुम्ही, सर्व्यामध्ये श्रवण भक्ती श्रेष्ठ आहे. कोणती भक्ती? श्रवण भक्ती. ते श्रवण जे अमृत आहे ना, या श्रवण अमृताने कोण तरुण गेलं माहिती तुम्हाला? परीक्षित, राजा परीक्षित. किती दिवसात? 7 दिवसात. आपले किती वर्ष झालेत माळी घालून? ऐकायला काही महत्व नाही ना. त्याचं कारण आहे, तुम्हाला असं वाटतं की आप्पा तुमच्या आपल्या प्रवचनात लोक खबर येत नाहीत. अशी माशी एखादी बावळट आहे का मावशी? माशी विस्तवावर बसेल अशी? हा, तुम्ही बावळट आहे, तुम्ही बसून गेले विस्तवावर. ते हुशार आहेत, ते येत नाही प्रवचनाला. म्हणजे काय? ते हुशार आहेत ते. त्याचं कारण त्यांना मरण नकोच आहे, त्यांना मरण नकोच आहे. आणि तुम्हाला मरण पाहिजे म्हणून तुम्ही येऊन बसले. आणि इथे येऊन जे बसले ते म्हणतात मरण माझे मरून गेले, मज केले अमर, ठाव पुसले, बुड पुसले, वर्ष बसले देवभाव. मग सांगा, दिंडीला गेलो होतो, हळूहळू इतकं गोड गोड खाऊन कोणी एवढं कंटाळलं होतं ना, एवढं कंटाळलं होतं ना. कुठे श्रीखंडाचं, कुठं गुलाबजामुन, तर कुठं बासुंदी, गोड गोड खाऊन. हां, एका ठिकाणी संध्याकाळी मुक्काम होता, तिथं गेलो. तिथं जाऊन पाहिलं बा, श्रीखंड दिसलं, येऊन झोपलो. जोडीदार म्हणे चला जेवायला. नको, कंटाळलो मी, गोड खाऊन कंटाळलो. म्हटलं म्हणजे कसं काय? म्हटलं मी जाऊन पाहून आलो, तिथं श्रीखंड आहे. म्हटलं ते म्हणे 2 घास झोपेपुरतं तो 2 घास खाऊन येऊ. ते गेले. नेमकं असं होतं, तिथं पिठलं बनवलं होतं. त्याने सणकावून खाल्लं. ते आले, ते म्हणे हो काय म्हणे, तोंड आलं गोड खाऊन, आणि आज म्हणे इतकं बेस्ट तिखट होतं म्हणे पिठलं. आता हे ऐकायला, अशा गोष्टी ऐकायला गोड लागतं, याला तुम्ही प्रवचन समजता. आता हे प्रवचन आहे का? अरे पिठलं गोड गोड खाऊन म्हणजे तुम्ही हे विषय भोगून भोगून आत्मसुखाची गोडीच लागली नाही तुम्हाला. तुम्हाला पाहिजे त्यासाठी तो दृष्टांत. याले असं वाटलं ही इथं सुद्धा त्यांना असं संसारात सुख नाही, इथं तरी काय सुख असेल. अरे पण हीच हे पिठलं होतं, तुम्ही ते विषयाचं सुख होतं रोज रोज रोज. वास्तविक दुःखची सुख नाहीच आहे. तुम्ही आता जो काही व्यवसाय करताय हे जीवन जगण्यासाठी करताय का सुखासाठी? एवढं तर टक्कोरात पाहिजे ना. हे जे लोक धावपळ करतायत, जो काही व्यवसाय करतायत, नोकरी म्हणा, धंदा म्हणा, जे काही 2 पैसे कमवण्यासाठी जो उद्योग करतायत, तो सुखासाठी आहे का पोट भरण्यासाठी? बरं पोट भरायला किती लागतं? हा, पोट भरायला काय लागतं? हा, अरे पूर्वी लोक 4-4, 5-5 भाकरी खायचे. आता अरे काय 2 पाव 1 वडा खाल्ला का पोट भरतं. हा, आणि जगाला एवढं लागतं. म्हणजे पोटासाठी करावं लागणार आहे. पोटासाठी आता पोटासाठी करतायत का? तुम्ही वास्तविक पाहता 2 गोष्टी अशा आहेत. दृश्यासाठी जे लागतं त्यासाठी तुम्हाला कष्टच करावं लागणार आहे. घरदार, जमीन जमल्या, गाड्या घोड्या, याच्यासाठी तुम्हाला आपल्याला कष्टच करावं लागणार आहे. हे तीव्र सत्य. परंतु असे त्याच्यात समाधान मानता यायला पाहिजे का नाही? त्याच्यासाठी नको ते कुठाने करायचे. हो, किती नको ते कुठाने करतात. बरं त्याच्यात तरी सुख आहे का? आता कुठंतरी बॉम्बेची एक बँक आहे, ती बंद पडली. कारण तिथला जो काही मॅनेजर कोणतरी असेल, तर त्यांनी कितीतरी करोडचा घोटाळा केला. म्हणून 6 महिने सर्व व्यवहार बंद त्या बँकेचे, सर्व महिने. तो कबूल झाला नंतर. म्हणजे सर्व सांगा, एवढं करून तरी सुखी आहे का? हा, सुखच माहिती नाही. आणि अध्यात्म ज्ञान असं सांगतंय, हे अध्यात्म ज्ञान असं सांगतंय की अध्यात्म ज्ञान वाचून
सर्व कर्म निरत, त्या कर्मात चुकत नाही. अध्यात्म ज्ञान म्हणजे नेमकं काय? एक क्रमाने विचार करा तुम्ही. ठीक आहे व अध्यात्म ज्ञानाला महत्व दिलं साधू संतांनी. मग अध्यात्म ज्ञान म्हणजे नेमकं काय? ते म्हणतात पाहावे आपणासी आपण, पाहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. मग सांगा तुम्ही जे आहेत का पंचकरण वाचलं का? आपल्या संप्रदायाच्या माणसाने जर पंचकरण वाचलं नसेल आणि पंचकरणाचा जर अभ्यास केला नसेल तर बुद्धीचा निश्चय होणार नाही. नाही होणार. कारण पंचकरणामध्ये सांगितलं तुम्हाला ही खोटी, ही गोष्ट खोटी आहे. हे जोपर्यंत तुमच्या बुद्धीचा निश्चय होत नाही तोपर्यंत कसं काय तुम्ही बुद्धीचा निश्चय व्हायला पाहिजे. जगत मिथ्य आणि ब्रह्म सत्य. आता जगत मिथ्य आहे का सत्य आहे? जगत मिथ्य आहे का सत्य आहे? आता हे म्हणतात मिथ्य आणि ते म्हणतात सत्य आहे. आणि दोघांचंही खरं आहे, दोघांचंही खरं आहे. पण कसं खरं आहे? हे म्हणतात जगत मिथ्य आहे असं हे म्हणतात, आणि तुम्ही जगत सत्य असं म्हणतात. आता दोघांचं कसं खरं आहे? मिथ्य. आता हे जे सांगतात हे मिथ्य कसं आहे? हे जे दृश्य जगत आहे हे दृश्य जगत मिथ्य सांगतात, पण दृश्य जगत ज्याच्यामुळे दिसतं ते म्हणतात सत्य आहे. सांगा तुम्ही, मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत त्याला मळ कोणी म्हणतं का? का म्हणत नाही? काय? मग तुम्ही आता या जगाकडे काय म्हणून पाहता? जगाकडे काय म्हणून? चैतन्य म्हणून पाहता का? चैतन्य म्हणून पाहिलं होतं मग चैतन्य म्हणून पाहत नाही ना, तर दिसत नाही ना चैतन्य आहे. पण मग ते पाहण्यासाठी काय करायला पाहिजे? दृष्टी बदल बा हरिपाशी. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या निवृत्तीनाथाच्या कृपेने भ्रांतीचे पडळ गेले. माझ्या निवृत्तीनाथाच्या कृपेने भ्रांतीचे पडळ गेले. मग आता सांग, हरिपाठ वाचतात तुम्ही ना? सर्व गटी काय? सर्व गटी रामदेव. कशासाठी म्हटलं? चैतन्य सर्वत्र दिसावं. दिसतं का? समजून घ्यायचं का पाहायचं? समजून घ्यायचं. दिसणारच नाही ना, कारण की इंद्रियाच्या पलीकडचा विषय येतो. सांगा तुम्ही आता, प्रत्येकाचे अंतःकरण जे आहे या अंतःकरणामध्ये परमात्माचं प्रतिबिंब आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये काय आहे? त्या चैतन्याचं काय आहे? प्रतिबिंब आहे. म्हणून तो जो प्रतिबिंब म्हणजे प्रत्येकाच्या हृदयामध्ये जो परमात्मा जो आहे सर्व कोणाला कळतं? देवाशिवाय कोणालाच कळत नाही. देवाशिवाय ह्या जगात भगवंताशिवाय कोणालाच कळत. त्याला सर्व कळतं. कोणाला? कोणाला? देवाला सर्व कळतं. हा, पण आता दोन गोष्टी आहेत, परमात्मा आणि आत्मा. वास्तविक पाहता आत्मा आणि परमात्मा एक जरी असला परंतु एक आहे का? तुझा आत्मा आणि त्यांचा आत्मा. या मडक्यातलं प्रतिबिंब आणि या मडक्याचं प्रतिबिंब जे दिसतं ते एक आहे का वेगवेगळं आहे? प्रतिबिंब बरोबर आहे, वेगवेगळं आहे. मी शब्द काय वापरला? प्रतिबिंब एक आहे का दोन आहेत? हा, प्रतिबिंब दोन आहेत आणि बिंब एक. तसं परमात्मा हा जो आहे हा एक आहे. परमात्मा हा एक आहे आणि तुमच्यामध्ये जो प्रतिबिंब रूपाने त्या परमात्म्याचं रूपांतर आत्मच्या दृष्टीने आत्म्याला प्रतिबिंब म्हटलेलं आहे. अंश म्हटलेले, अंश जीवाला अंश म्हटलेले, अंश. आणि त्या परमात्म्याला सर्व कळतं. त्या परमात्म्याला बारीक लक्ष ठेवा. तुम्हाला जर परमात्मा समजून घ्यायचा असेल तर बारीक लक्ष ठेवा. त्या परमात्म्याला, त्या आत्म्याला सर्व कळतं. त्या भगवंताला सर्व कळतं. तुम्हाला काहीच कळत नाही, तुम्हाला काय, पण त्याला सर्व कळतं. आता सांगा तुम्ही, तुमच्या मनामध्ये जे जे काही चालतं हे यांना कळतं का कोणाला कळतं? ज्याचं त्याला. म्हणजे तू कोण? परमात्मा का आत्मा? आत्मा का परमात्मा? परमात्मा जर म्हणत असत तर यांच्यातल्या मनात तुम्हाला कळायला पाहिजे. म्हणून
आत्म्याला कळतं. आत्मा हा तुमच्या पिंडापुरता आहे. आत्मा हा कारण प्रतिबिंब जे आहे ते पिंडापुरतं आहे. प्रतिबिंब हे काय आहे, त्या मडक्यापुरतं आहे ना. हा, आणि बिंब जे ते काय आहे, बिंब हे परमात्म्याला नाव दिलेलं आहे. परमात्मा, परमेश्वर, जो सर्व ठिकाणी आहे, व्यापक रूपाने आहे. आणि हा पिंडाचा पुरतं सांगतो तुम्हाला, पिंडापुरतं सर्व कोणाला कळतं, म्हणजे तो तुम्हाला कळतं. तुम्हाला बोध दिलाय ना, तो परमात्मा मी आहे, तो आत्मा मी आहे, तो देव मी आहे. खुर्चीवर बसा बर का. बारीक विचार, देव स्वतः तुमच्या जवळ आहे. तो साक्षी रूपाने, ज्याला सर्व कळतं ना त्याला पकडा ना तुम्ही. तुमच्या मनामध्ये जे जे विचार येतात ते कोणाला कळतात. हा, पण तुम्ही म्हणतो मनाला कळतं. मनाला नाही कळत, कारण मन आणि बुद्धी ही परप्रकाशित आहे ना. हा, मन आणि बुद्धी ही रिफ्लेक्शन रूपाने रिफ्लेक्शन होतात. तुमचे अंतकरण आहे ना, हे अंतकरणामध्ये सांगा तुम्ही, मनुष्य मरतो म्हणजे काय, मड कोणाला म्हणतात, ज्या वेळेस अंतकरणाचा आणि त्या बिंबाचा कनेक्शन कट होतं. अंतकरणाचं आणि सांगा तुम्ही, काचेचा तुकडा पडलेला आहे. आणि मी लहानपणी मला लई सवय होती. आमचं घर असं होतं आणि समोरच्या घरी सूर्याचा प्रकाश मी आरशावर घ्यायचो आणि तो आरसा असाचा करायचो. ते जर तिकडच्या घरातल्या लोकांचं लक्ष केलं ना, ते म्हणून कोणी फालतू बघा रे, मग ते लगेच पाहायचे समोर आणि यायचे. एक दोन वेळेस सापडलं, मी जोडलं त्यांनी मला. आता सांगा तुम्ही, त्यांच्या घरात वास्तविक पाहता सूर्य तिकडे, त्यांच्या घरातून इकडे, आणि त्यांच्या घरामध्ये जो सूर्य तो प्रकाश गेला, सूर्याचा प्रकाश गेला नाही का त्यांच्या घरात, मग आरसा जर बाजूला कडून घेतला गेला का, मग कोणामुळे गेला, कोण गेलो, सूर्याचा प्रकाशच गेला. पण रिफ्लेक्शन झालं. काय झालं, लोकांना इतकं डोकं चालत नाही इकडे. देव असा समजावणार नाही. देव तुम्हाला जोपर्यंत तुम्ही आत्मनात्म चिंतन करते तुमच्या जवळच येतो. तैसा हृदयामध्ये मी रामू असता. अरे का भ्रांताची काम विषयावरी, तुम्हालाच कळतं सर्व. सांगतो माझा इतिहास सांगतो. त्या भगवंताला सर्व कळतं. कोणता, त्या भगवंताला सर्व कळतं. आता कसं कळतं ते सांगतो मला. द्रौपदीला किती नवरे होते, 5 होते. किती, 5. आता 12 महिने म्हटले ना, त्यांनी 2 महिने आणि 8 दिवस 9 दिवस अशी वाटून घेतले होते. किती, काही महिने कमी असतात, काही महिने जास्त असतात. मग त्यांनी काय केलं, 2 महिने 8 दिवस 9 दिवस असे वाटून घेतले होते. एक दिवस हा इतका सुंदर होता कर्ण, आणि तो असं चालला होता, आणि तिच्या लक्षात गेलं. ती म्हणे ते 5 हा जर 6वा राहिला असता तर वरची जे 8-9 दिवस तो प्रश्न आला नसता म्हणे. 2-2 महिने ते पाळ्या राहिल्या असं म्हणे, असं तिच्या मनात. आता काही दिवस काय झालं, एक दिवस ते चालता चालता भीमाने काय केलं, एक ऋषी होता आणि त्या जांभळाच्या झाडाखाली बसला होता. हे कशासाठी सांगतो हे लक्षात घ्या. ही गोष्ट तर माहिती आहे सर्वांना, पण कशासाठी सांगतो. देवाला कळतं सर्व. सर्व कोणाला कळतं, देवाला कळतं. याच्यावर दृष्टांत सांगतो. आणि तो देव आजही त्यालाच कळतोय. पण तुम्हाला असं वाटतं आम्हाला कळतं, मनाला कळतं. त्याला पकडा तुम्ही. आणि तो इतकं चॅप्टर आहे ना, पार्याचा रवा घेता भूमीवरी यज्ञ परंपरे साधन तैसा, तो सटकतो. पण जर बुद्धीच्या विचाराने गेले, गुरुने दिलेले याच्याने जर गेले, विचाराने गेले, तरच तुम्हाला कळेल, अन्यथा कळणार नाही. हो, मग सांगा तुम्ही, देव का समजत नाही. अगोदर देवाला ओळखा, मग देव देव करा. मी सांगतो अगोदर सांगा तुम्ही. आता मी गावरान भाषेत बोलतो. लग्न मुलीला नांदायला पाठवतात, लग्न झाल्यानंतर का अगोदर. बरं, हा दृष्टांत का सांगितला, हे पटलं तुम्हाला नाही. व्यवहारामध्ये लग्न झाल्यावर आपण पाठवतो, हे पटलं. पण मी सांगितलं कायसाठी, आधी देवाशी ओळखावे. तुम्ही अगोदर गुरुला विचारायला पाहिजे, हो. मनगट धरून विचारायला पाहिजे का, चांड धरायला पाहिजे.
मी तुम्हाला अनन्य भावाने शरण आलेलो आहे, मला अगोदर देवाची ओळख करून द्या आणि मग देव करायला लावा. किती सोपं आहे. देव तुमच्या जवळच आहे ना. तुकाराम महाराज सांगते, तुकाराम महाराज सांगतात की तुका म्हणे हा तो स्वयंप्रब्रह्म, पण मूर्ख नेने वर्म संत चरण, म्हणजे संतांची गोष्ट ऐकत नाहीत. वाजत असे किती बाकी सर्व गोष्टी अवघड आहेत, बाकीच्या सर्व गोष्टी अवघड आहेत. आणि त्या अवघड गोष्टी तुम्ही सांगा, तुम्ही नारळ घ्यायला जाता, तुम्ही ते नारळ शेंडी आणि कवटी पाहून ठरवतं का चांगलं आहे असं? पाणी पाहिलं का तुम्ही? अच्छा, तुम्हाला बुद्धीने एवढं कळतं राहो त्यात पाणी असं. आणि जर तुम्हाला खोबरं पाहिजे असेल ते असं गडगड वाजलं, वा वा बेस्ट आहे खोबरं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे, खोबरं आहे ना. मग तुम्ही आज जाऊन पाहून आले का? मग विचारानेच कळून घेतलं ना. मग परमार्थ विचाराचा आहे का कशाचा आहे? विचारावा. तुम्हाला काय विचार करायचा? बरोबर, विचारायचा. आपण काय विचार करायचा? काय विचार करायचा? काय सब घोडे 12% हैदराबादी हिशोबे, तुमचा बी दोष नाही. देवासाठी जास्त ऑटोमॅटिक काहीच, जी गोष्ट प्राप्तच आहे तिच्यासाठी काहीच करायचे. जे सर्वांना समजतं तो साक्षी, तो तुम्ही आहात. इंद्रिय तुम्ही नाही, मन तुम्ही नाही, देह तुम्ही नाही, बुद्धी तुम्ही नाही, त्यांना जो साक्षी आहे. जागृती, स्वप्न, सुसुप्ती या 3 गोष्टी तुम्हाला कळले. मी टाकतो तुर्या अवस्थेचं ज्ञान झालं का? तुर्या म्हणजे काय? एखादा मनुष्य दारू पिऊन जर पडला, काय तुर्र झाला तो, तुर्र. काय तुर्र झाला? एवढी प्यायची का? एवढा तुर्रूपर्यंत प्यायची का? अरे तो दारुडे तुर्र होतो. तुम्ही एवढा बोध देऊन तुम्ही का अजून तुर्र झाले नाही? बहिर्मुख, जोपर्यंत तुम्ही बहिर्मुख आहे, बहिर्मुख सर्व खोटे. जे जे दिसतं ते खोटं आहे, ज्याच्यामुळे दिसतं ते खरं आहे. सांगा तुम्ही मड कोणाला म्हणतात? ज्याच्यामुळे दिसत होता त्याला मग सांगा तुम्ही. बल्ब, लहान बल्ब, झिरोचा बल्ब, असं लहान मोठा बल्ब असून. मग आता हे जे जीव असतात, हे जीव काही किडे माकडे असतात, हत्ती. आता ही उपाधीमुळे त्याला तुम्ही मोठा जीव म्हणतात, याला सूक्ष्म जीव म्हणतात. उपाधीमुळे का कशामुळे? कोणती उपाधी? देहाची उपाधी ना. आणि त्यांनी इथे काय सांगितलं? या उपाधी माझी गुप्त. हत्ती असो, एवढा मोठा हत्ती जरी असला आणि मुंगी जर कानात घुसले तर कोण मोठं? अरे जिसकी उसकी टेक सबकी निशानी एक. मग आता उपाधी, हत्ती मोठा दिसतो तुम्हाला, मुंगी लहान दिसते. मग ही उपाधीमुळे तुम्हाला लहान मोठं दिसतं का नाही? आणि इथं काय म्हणतात? या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वंगत. ते तत्वज्ञ संत. कोणते संत? कोणते? तत्वज्ञ. मग तुम्हाला आता आत्मज्ञान व्हायला पाहिजे का तत्वज्ञान व्हायला पाहिजे? आत्मज्ञान व्हायला पाहिजे का तत्वज्ञान व्हायला पाहिजे? आता अमृतानं वाचले असेल तर तुम्हाला कळेल, धर्म जिज्ञासा का ब्रह्म जिज्ञासा. तुम्हाला धर्म जिज्ञासा पाहिजे का ब्रह्म जिज्ञासा पाहिजे? पहिले ब्रह्म जिज्ञासाच पाहिजे. हा, ब्रह्म जिज्ञासा पाहिजे का धर्म जिज्ञासा पाहिजे? आता अगोदर तुम्हाला ब्रह्म जिज्ञासा म्हणजे काय ते दिसतं, तुम्ही म्हणून मोकळे झाले. मग सांगा तुम्ही जे अर्थ ब्रह्म जिज्ञासा पाहिजे. मग ब्रह्म जिज्ञासा म्हणजे काय सांगा? भगवंताची ओळख झाली. धर्म जिज्ञासा म्हणजे काय? ब्रह्म जिज्ञासा म्हणजे काय? ब्रह्म जिज्ञासा म्हणजे काय आणि धर्म जिज्ञासा म्हणजे काय? अहो, आत्मज्ञान व्हायला पाहिजे का तत्वज्ञान व्हायला पाहिजे? त्यातच त्या शब्दाचंच काय केलं? सोप्या भाषेत ते जाऊ दे. धर्मजिज्ञान अवघड भाषा आहे ती. धर्मजिज्ञान ब्रह्मजिज्ञान. इथं तुम्हाला आत्मज्ञान व्हायला पाहिजे, तत्वज्ञान व्हायला पाहिजे. आत्मज्ञानच व्हायला पाहिजे. आत्मज्ञान व्हायला पाहिजे. हा, आत्मज्ञान झालं तर. मग आत्मज्ञान म्हणजे नेमकं काय? आत्मज्ञान म्हणजे काय? पाहावे आपणाशी आपण या नाव. मग तुम्हाला कधी पाहिलं का? इथं ओट्यावर बसतात, नवीन दिसतं, कोण गाव पाहुणे, कोणाकडे चालले,
तो कोण लागतो तुमचा, तुम्ही कोण लागतात त्यांचे, एवढ्या चौकशा. आपली कधी चौकशी केली आपण, तुम्ही कोण आहेत असं? हं? आता नाव आणि रूप हे उपाधी आहे का काय? नाव आणि रूप काय आहे? उपाधी आहे. नाव आणि रूप ही उपाधी आहे. पण कोणामुळे कार्यरत आहे? आता तुम्हाला मी सांगितलं मग हत्तीचं आणि त्याचं उदाहरण. मोठा बल्ब, झिरोचा बल्ब आणि काही फोकस असतो, मोठा बल्ब, लॅम्प मोठा असतो. वास्तविक पाहता लहान मोठा हे बल्बाला म्हणतात का विद्युत लहान मोठी? मग आत्मसत्ता लहान मोठी आहे का? तुमच्यामध्ये कमी, यांच्यामध्ये जास्त आहे. एकच आहे का नाही? आत्मतत्वाच्या दृष्टीने पाहिलं. मग आता तो साक्षी जो आहे, अगोदर पिंडापुरतच ओळखा, अगोदर पिंडातलं ओळखा ना. आणि पिंडातलं ओळखलं तर तुम्हाला ब्रह्मांडातलं कळेल ना. इथलं घरातच कोणी काय ते एक म्हण आहे, घरची बाई अंगठा दावे आणि ते पाटील बुवाला जग बी आहे म्हणे. पाटील बुवाला जग घाबरतं, पण घरची बाई त्याला अंगठा दावते. म्हणजे काय बुवा? ते पटलं तुम्हाला, ते पाटील ना मोंड अंगठा बिंगठा, पण ते सांगितलं कशासाठी? बाहेर ते देव लय करतात तुम्ही हो, पण तुमचा आतला देव ओळखला का? अगोदर पिंडातला ओळखा. आणि ज्याला पिंडातलं कळलं त्याला ब्रह्मांडातलं कळलं समजायचं. ज्याला पिंडातलं कळलं त्याला बरं. मग आता हे तुम्ही अनुभव घ्या ना हो. अनुभव शिवाय हे मी आता टाकलंय संध्याकाळी. ज्ञान म्हणजे काय ना, अनुभव म्हणजे काय, याच्यामध्ये काय अंतर आहे? ज्ञानामध्ये आणि अनुभवामध्ये काय फरक आहे? ज्ञान हे फक्त काय, कशी ओळख करायची नाही. ते ज्ञान काय नसतं, काय ज्ञान नसतं. असे कितीतरी लोकांना ज्ञान झालेलं आहे. ज्ञान अभिमान विश्वामित्र, काय त्या ज्ञानाला काढी लावतोय? अनुभव महत्वाचा. अनुभव हो. सांगा तुम्ही आता, पाणी आहे, पाणी कारल्यामध्ये गेलं तर कडू होतं, मिरचीमध्ये गेलं तर, ऊसामध्ये गेलं तर. आता दोष कोणाचा? विद्युत. झिरोच्या बल्बात गेले तर विद्युत, मोठ्या फोकस मध्ये गेले मग तो दोष कोणाचा? मग आता मग तेच तर पटवायचं, मग तेच समजून घ्यायचं ना. नेमकं काय करायचंय? लय सोपं आहे. मी सांगतो, पोट भरणं अवघड आहे, परमार्थ एवढा सोपा आहे. फक्त एक आहे, त्याला सांगितलं अद्वैत कुसरी विरळाच जाणे. अद्वैत कुसरी, ते अद्वैत वाट माहीत व्हायला पाहिजे. मग तुम्हाला दृष्टांत सांगत होतो, ते भगवंताला सर्व कळत असतं. 5 पांडव होते, कर्णाचे तिथे मनामध्ये काहीतरी याला शंका आली, तिला कल्पना आली. पण एक वेळेस भीम आहे ना, जंगलात गेले ते, आणि एक ऋषी होता जांभळा झाडाखाली. त्या जांभळाला एकच जांभूळ येतं, आणि तो ऋषी उपासाच्या दिवशी ते जांभूळ तोडायचा आणि त्यांचा उपास सोडायचा. पण नेमकं काय झालं माहिती तुम्हाला? भीमाने ते तोडल्यावर तर ऋषीचं लक्ष झालं, आणि ऋषीने शापच दिला. शाप देतो म्हणे, तुला शाप, तू गरबडला थांबा. भगवंताचा दाखवा केला. भगवंत आले, घडून ते घडलं माझ्याकडनं. मला काही माहिती नाही, इतिहासच माहित नाही म्हणे. या झाडाला एवढं मोठं जांभूळ आलं, मला मी तिथं तोडलं, पण ऋषी मला आता शाप देणार म्हणे. ते म्हणे मी तर ऋषी पाहतो आणि ते पण पाहतो. काय तू असं कर, आता थांबा. त्यांनी सर्व पांडव त्यांना बोलवलं. ते म्हणे प्रत्येकाने बरं का हातावर पाणी घ्या, संकल्प सोडा, आणि 1.5 फूट म्हणजे 1.5 हात पहिले श्रीकृष्णाने घेतलं, आणि माझं जेवढं पुण्य व्हा, माझ्या पुण्याने 1.5 हात हे जांभूळ वर जावं. गेलं. 5 पांडवांनी संकल्प सोडला, माझ्या पुण्याने. आतापर्यंत धर्मराजाने बी घेतलं, मी आतापर्यंत खोटं बोललो नाही, त्या पुण्याच्या बळाने असं नाही. या सर्वांनी हे केलं, आणि शेवटी मग थोडं अंतर राहिलं होतं. हिला बोलवलं, तिने सांगितलं आतापर्यंत माझ्या मनामध्ये कोणाबद्दलही विषय वासना. आणि ते वरून खाली आलं गो, वरून खाली पडलं. ते यांनी ते गदाच उचलली. कोणी? भीमाने गदाच उचलली.
देव म्हणे थांब. तिला बाजूला घेतलं. ती म्हणे काय तू भाऊ एक वैरी इथं मला कानात बोलला असता ना इथं. मग त्यांनी मी मला सांगितलं शांत व्हा, मन हे वारा आहे, मन हे वारा आहे, ते काही येतात काही जातात, मनामध्ये काही विचार येतात काही जातात, कारण झालं का म्हणून ते मन गॅस जाणे दो मत जाणे दे शरीर असं सांगून ते त्यांचं भांडणं मोडले. आणि मग परत सांगितलं तिने हे दिला. आणि मग ते सांगायचं तात्पर्य तिने पाप केलं होतं मनामध्ये, हे कोणाला कळलं होतं? कोणाला? श्रीकृष्णाला कळलं होतं ना. मग म्हणून ती बोलली ना तुम्हाला घरी का सांगितलं नाही. मग तिला बी कळलं होतं का नाही. मग श्रीकृष्ण तिच्यामध्ये बी नव्हता का नाही. म्हणजे परमात्मा बी आत्मा बी होता का नाही. म्हणजे परमात्म्याला बी कळलं, म्हणजे भगवंताला श्रीकृष्णाला बी कळलं, आणि तिच्यामध्ये जो आत्मा होता त्याला बी कळलं ना. तुझ्या मनात काय चालू आहे मला माहिती आहे का? माझ्या मनात काय चालू आहे तुला माहिती आहे का? आम्ही इथे लई टामाटामा बोलतो ही महाराज लोक. म्हणून नव्यानं कीर्तनकार एवढं जास्त खोलात जायची गरज नाही. आज शिवरात्र आहे, जो शिवाचा जप करेल ना हो भक्ती तिला वरणार आहे. जो शिवाचा जप करेल, पार्वतीने हिने काय केलं मग कोणी आजचा जो दिवस आहे तिने कोणाचा जप केला? शिवाचा जप केला ना कोणी, वरलं का नाही. मग आपल्याला कधी वरेल? आपण जपच करत नाही, शिवाचा जपच करत नाही, शिवाचा जपच करत नाही. तिला शिव तिने पाहिला होता का नाही. मग शिव पाहिला होता म्हणून ती त्याच्या नादी लागली होती ना. कोणाच्या नादी लागली? शिवाच्या लागली का नाही. मग असं म्हणायचं मग तुम्ही शिव पाहिला का? शिवच पाहिला नाही तुम्ही कसं काय त्याच्या नादी लागणार? अगोदर शिव ओळखा ना मग त्याच्या नादी लागणार. इथं म्हणतात शिव गोळा चक्रवर्ती तुझे पाय कोणाच्या? लोकांच्या चित्ती, आमच्या चित्ती नाही. अरे लई सोपं आहे. पण हे बाजार बसवे संप्रदायामध्ये आपल्या सनातन जोपर्यंत हे व्यावसायिक आहेत, शोकांची काय पुढचे साधू संतांनी पोटासाठी धर्म गुरु बनले का? कीर्तन प्रवचन त्यासाठी सांगितले त्यांनी. मग सरकार उलटे खोपडीचे नाहीत काय? अहो सर त्यांच्यापेक्षा समाज जास्त बाळवट आहे, समाज जास्त बाळवट आहे. करमणूक करून टाकली, करमणूक. परमार्थ काय करून टाकला? करमणूक करून टाकला. हे सर्व खोटे आहे हो. हे खोटे केव्हा होईल तुम्हाला? केव्हा पटेल तुम्हाला? केव्हा पटेल हे खोटे दृश्य? परमार्थ विचाराचा आहे, विचाराने ते समजून घ्या. आणि एकदा इकडे समजलं मग बाबा 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 मग काय करावं? मग संसार सुखाचा. आज संसार सफल झाला ग माय. पुढे काय म्हणतात? देखलंय, पाहिलं का? पाहिलं, पाय पाहिले. आणि जर पाहिलं असता तर सोपं झालं नसतं का? सोपं झालं असतं ना. काय अवघड नाही. फक्त तुम्ही आता चिंतन करताना जोपर्यंत निर्विचार स्थिती, म्हणजे ती जे तुम्हाला सांगितलं ना चंद्र सूर्य हे जे आहेत, हे चंद्र बी दिसायला नको, सूर्य दिसायला नको. ती रात्र कोणती मग? अमावस्या. तिथं काहीच नाही, तिथं काहीच नाही. अशी निर्विकार स्थिती जी आहे ना, निर्विकार स्थिती व्हायला पाहिजे. आणि त्याचा मात्र तिथं स्मृती पाहिजे. जी स्मृती स्फुरे अरणीसी ती वस्तू का मी. किती सोपं आहे सांगा तुम्ही. आता हे जागे, आता तुम्ही जागे आहेत हे कोणाला कळतं? तुम्हालाच का कोणाला? तुम्ही जागे, तुम्हालाच कळलं ना तुम्ही जागे आहेत. रात्रभर झोप लागली नाही, रात्रभर, आता रात्रभर तुम्हाला झोप लागली नाही हे मला कळेल का? बरं बायकोला पडलेलं स्वप्न नवऱ्याला कळतं का?
पण नवऱ्याला पडलेलं स्वप्न कोणाला कळतं? स्वतःलाच कळतं ना स्वप्न. म्हणजे जागृती कोणाला कळते? स्वतःला. स्वप्न कोणाला कळतं? स्वप्न. मी गाढ झोपलो होतो हे कोणाला कळालं? मग आता सांगा तिघी अवस्थेमध्ये ज्याला कळतात तर चौथी जी स्थिती जी आहे काय तुर्य अवस्था जी आहे या 3 अवस्था तुम्हाला कळतात. मग चौथी अवस्था कळणार नाही का? पण केव्हा? जशी ही कळली तशी ती समजून घ्यायचंय ना. पण साक्षीला ओळखच. आता सांगा तुम्ही जागृती कोणाला कळली? साक्षीलाच. स्वप्न कोणाला कळलं? साक्षीला. गाढ झोपलो तर कोणाला कळलं? साक्षीला. आणि तुर्य अवस्था कोणाला कळेल? आणि मग किती सोपं आहे. तुम्हाला 3 गोष्टी कळतात आणि चौथी एकच गोष्ट कशी कळत नाही? का कळत नाही? नाही 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 विचार करायचे. विचाराने समजून घ्यायचंय. तिथे नागपड्या ओळायची गरज नाही. काही नाही. बुद्धीचं काम आहे ते. बुद्धी निश्चय आत्मज्ञान. गुरुवर जर विश्वास असेल ना गुरुवर विश्वास हे सर्व विसरायला पाहिजे. तेव्हा ते तुर्य अवस्थेचं ज्ञान होईल तुम्हाला. या सर्व गोष्टी डोक्यातून जेव्हा जातील इंद्रिय मन बुद्धी. हा तुकाराम महाराज म्हणतात देवा तायसा कार्य उपकार. पुढे देहाचा विसर पाडी माझी. तुम्हाला पडला का देहाचा विसर? देहाचा विसर पडणे मन बुद्धी देह बी सर्व विसरायला पाहिजे. सर्व विसरायला पाहिजे. मग ते विसरायचं म्हणजे काय करायचं? त्यासाठी काय करायला पाहिजे? विचारच करावा लागणार आहे. विचारच करावा लागणार. जाणं त्याने काय करायला पाहिजे? विचारच करायला पाहिजे. हा मग साक्षी कोणाला कळलं याचा शोध घ्या ना. आता तुमच्या जवळच येतो. सांगा आता तुम्ही इथं बसले कोणाला कळलं? कोणाला कळलं? कोणाला कळलं? इथं जो गोळी हेच कळलं नाही तर तो काय करणार आहे? इथलंच ओळख अगोदर हे कोणाला कळलं? आता तुम्ही प्रवचन ऐकताय. तुम्ही ऐकतायत का तो ऐकतोय? बोलणारा ऐकणारा एक आहे का? बोलणारा आणि ऐकणारा एक आहे का दोन्ही? अरे मग इथं आयुष्य गेलं तर कळणार नाही. द्वैताची झाडं नाही. गुरुविन ज्ञान द्वैते द्वैते हे द्वैत म्हणून कळणार नाही. आयुष्यभर गोनगड्या उगाळण्या कीर्तन केलं प्रवचन नाही कळणार. जा जोपर्यंत मी सायन्समध्ये मला खूप मार्क पडले कारण मी असं बसायचो ना तर मला असा भ्रम व्हायचा तो शिक्षक आणि मीच आहे. तो शिक्षक आणि मीच आहे. सर्व विसरायचो मी. असा मला अनुभव होता आणि त्या विषयामध्ये परफेक्ट झालो मी. आणि तुम्ही कधी परफेक्ट होणार नाही. आता त्या नामदेवने एक उदाहरण सांगितलं होतं. त्या गोट्या खेळायचं काहीतरी सांगितलं त्यांनी काहीतरी. मग सांगा तुम्ही आता तुम्ही एकरूप जोपर्यंत आता तुम्ही एकरूप आहे. तुम्ही आता एकरूप म्हणून तुम्हाला कळतंय ना. सांगा तुम्ही आता प्रवचनामध्ये एकरूप जर असले तर तेवढी गोष्ट कळते का नाही? आणि जर इकडे तिकडे विचारा इथं बसलेले देहाने आणि बाहेर गेले तर काय करणार आहे? कळत नाही ना. मी सुद्धा प्रवचन ज्यावेळेला ऐकतो ना ऐकता ऐकता काय वेळेस लिंक तुटून जाते परत मी मागे घेतो. तुम्ही घेता का कधी तसं? एखादं प्रवचन ऐकता ऐकता मन बाहेर गेलं आणि ते तुम्हालाच कळलं लगेच तुम्ही परत मागे घेता का? ते घेता का? घेतच नसाल जाऊ दे काय पुढचं ऐकू आपण. असं जर टकराचं काय पण ज्याला खटका लागला तो उदार सुटलं बघ काहीतरी परत मागे घेतो तो. परत मागे घेतो. तुम्ही आता ट्रॅक्टर काय पास लावता का त्याला? आणि जर उचलली गेली वर काढलं तरी परत मागे घेता का नाही? पण स्वतःच्या शेतात असं जर मागे ना तसं इथं सुद्धा आहे. सुटलं का थोडं मागे जायला पाहिजे का नको? मग आता तुम्ही इथं बसलेले कोणाला कळलं? स्वप्न कोणाला कळतं? गाळा झोपलं कोणाला कळतं? त्या साक्षीला पकडायचंय. आणि सांगतो मला तुम्ही फार भाग्यवान आहे. तुम्ही मी पण भाग्यवान आहे. हे बी ऐकायला कोणी भेटणार नाही. लोक म्हणते आयला हे प्रवचन म्हणता का? नाही ज्ञानेश्वर महाराज नाही तुकाराम महाराज गोष्ट नाही कोणाचं ऋषीची काही. आज एवढी शिवरात्र आहे. शिवरात्रीचं नंदी बी आला नाही आणि काही आलं नाही. पार्वती आली नाही
आणि तिचा दक्ष राजा बी आला नाही. आणि त्या दक्ष राजाला 17 पोरी 27 पोरीला 18 काहीतरी असं आहे. चंद्राने एवढं दिल्या आणि हे काहीच सांगितलं नाही बाबांनी. इथं हरिपाडा वाया व्यर्थ कथा. आणि आज लोक कथाच चालू आहेत. तत्वज्ञानाचा विषय नाहीये. आणि तत्वज्ञान याला परमार्थ म्हणतात. माऊलीने लिहून ठेवलंय ना हो, आत्मज्ञान बिना पार्था सर्व कर्म. मग आत्मज्ञान म्हणजे नेमकं काय? ज्ञान म्हणजे काय? ज्ञानच व्हायला पाहिजे ना. काय ज्ञान व्हायला पाहिजे? पाहावे आपणास आपण. मग आता तुम्ही देहाला तुम्ही समजतात. आता मच्छू नाव उपाधी आहे. देह सुद्धा देहामुळे नाव आलं ना. उपाधी आहे का नाही? उपाधी आहे. बरं कुठपर्यंत याला महत्व आहे? याचं रूपांतर मड तुम्हाला म्हणतील का? केव्हा म्हणतील? कुठून? चैतन्य निघून जाईल का? काय होईल? चैतन्य निघून जात का? चैतन्यापासून त्याची लिंक तुटते. चैतन्य निघून जात नाही. ते व्यवहाराने म्हणतात आत्मा निघून गेला. आत्मा निघून जात नाही. सांगा तुम्ही, मडक्यामध्ये जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत काय दिसेल? प्रतिबिंब. जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत. आणि पाणी गेलं तर काय होईल? पाणी गेलं म्हणजे दिसेल का? मग आता बिंब गेलं का? ते बिंब हे ते प्रतिबिंब आहे. बिंबात रूपांतर झालं. बिंब हे प्रतिबिंब जे आहे ते बिंबाला जाऊन भेटलं का? काय झालं? बरं ज्यावेळेस पाणी आलं ते बिंबातून ते प्रतिबिंब तिथं पडलं होतं, भास झाला होता का? ते बाजूला म्हणजे तुकडा होऊन तिथं पडला होता. भास झाला तो. भास होता. वास्तव सराव घेतली राम देहादी. म्हणजे प्रत्येकाच्या देहामध्ये तो परमात्मा आहे. परंतु अंश रूपाने, जसं त्या मडक्यामध्ये आहेत ना, 100 मडके जर भरले आणि 100 मडक्यामध्ये जे पाणी आहे त्या पाणी उपाधीमुळे ते प्रतिबिंब ना. मग तसं नाम आणि रूप या उपाधीमुळे. मग इथं सांगितलं या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वंगत, आणि ते तत्वज्ञ संत शिवकारिती. बाई तू एकटी आली? हा, या उपाधी माझी गुप्त. आता उपाधी तर समजायला पाहिजे ना. या उपाधी माझी, उपाधी काय? नाम आणि रूप हे काय? उपाधी आहे ना. ह्या गावाला नागापूर, मला हात लावून दाखवा नागापूर कोणतं आहे? नागापूर कोणतं आहे? मला हात लावून दाखवता येईल? इथं नामदेवचं घर, तिथं अमुकचं घर, तिथं टमुकचं घर, ते टमुकचं घर. कुठे आहे नागापूर? कुठे आहे? बरं, ती उपाधीमुळे नाव ठेवलंय ना. नागापूर हे कशावर ठेवले? अनेक लोकांचे घर आहेत, या उपाधीमुळे नाव आहे. तुम्हाला ते नाव ठेवलेलं आहे हे कशामुळे ठेवलेलं आहे? देह उपाधी आहे. काय देह? काय उपाधी? मग आता तुम्ही उपाधीच्या नादी लागले आहेत का स्वरूपाच्या नादी लागलेले आहेत? तुम्ही जाऊ द्या हो. आम्ही सुद्धा कोणाच्या नादी लागले? कोणाच्या नादी लागायला पाहिजे? हा, भगवंताच्या नादी लागावं का उपाधीच्या नादी लागावं? हा, तुम्ही आता बनगीमुळे धान्य का धान्यामुळे बनगी? धान्यामुळे बनगी, बनगीमुळे धान्य. दोन्ही एखादे अडकलेले आहेत. बनगी सुद्धा येऊ शकत. जाऊ दे तिकडे. मला तुम्ही बनग्या खाता का धान्य खाता? पण बनगी सुद्धा येऊ शकत नाही. खाता काय? धान्याची गरज. मग मी विचारलं तुम्हाला, तुम्ही बनग्या खाता का धान्य खाता? मग आता तुम्ही आता इथं विषय असा चालू आहे, उपाधी जी आहे उपाधी द्यायला महत्व का? उपाधी ज्याच्यामुळे त्याला महत्व. बनगी कोणामुळे? मग महत्व कोणाला? धान्याला महत्व आहे ना. मग बनगी काढल्याशिवाय धान्य खाता का तुम्ही? हा, पण मग तुम्ही महत्व कोणाला द्यायचं? मग जे आहे हा, मग ती उपाधी काढा नको बाजूला. उपाधी काढा नको. तुम्ही दात घासता का नाही रोज? का बरं घासता? हा,
महत्वाचा प्रश्न असा आहे, स्थिर व्हायचं आणि जे जे ज्याला कळतं तोच तो आहे, तोच आपण आहोत. इंद्रिय देह तुम्ही नाही आहेत. विचार कर, आपल्या डोळ्यासमोर किती माणसं मेले, आपण मेलोच नाही. आपण जन्मालाच आलो नाही हे जेव्हा कळेल तेव्हा मरणाची भीती जाईल. आता हे घर बांधलं, सर्व गोष्टीला पैसे दिले, सर्व गोष्टीला, एकही गोष्ट फुकट नाही. या घरामध्ये जेवढ्या वस्तू आहेत, विटा, चुना, माती, दगड, हे सर्व गोष्टीला पैसे दिले. आता हे कशासाठी आहेत? ऊन वाराचा विल्हेवाट लावण्यासाठी आहे. घर कोणाला म्हणतात? घर पोकळीला म्हणतात, कशाला म्हणतात? पोकळीला पैसे दिले का? बरं, वापर कशाचा करताय? तिच्याकडे आहे का, लक्ष आहे का? ज्याच्यामुळे हे घर आहे बसायला, ते बघा, तिकडे किचन आहे, इकडे स्टोर आहे, इकडे बैठक रूम आहे, तिकडे बेडरूम आहे, अमुक बिगर पोकळीचे आहे का? आणि पोकळी नसते तर त्याला कोणी म्हटलंच बेडरूम, किचन आहे, किचन, मग कोणाला महत्व आहे? तुम्ही त्या पोकळीमध्ये गेले का कधी? ती जाऊ बाहेरची, तुमच्या पोकळीमध्ये गेले कधी? तुमच्या नाकात आकाश, प्रकाश आणि वायू, तुमच्या नाकामध्ये आकाश, प्रकाश आणि वायू हे तुमच्यापुरते एक सर्व आहे. या घरातली पोकळी आणि झोपड्यामधली गोरगरिबांच्या घरातली पोकळी सारखी काही एकच आहे? एकच आहे का नाही? मग तुम्ही कोणाचा बंगला चांगला म्हणता? झोपडी चांगली का बंगला चांगला? व्यावहारिक दृष्ट्या तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण विचाराच्या दृष्टीने जर पाहिलं तर आपला परमार्थ विचाराचा आहे का दृश्याचा आहे? मग त्याची रथ आहे ना, सागाचा रथ आहे त्यांचा, चंदनाचा रथ आहे त्यांचा. कोणाचा रथ चांगला? रथ कोणाचा चांगला? त्याच्या दिंडीमध्ये लई गर्दी. अरे बाबा, जे दिसतं ना ते नाचतं, ज्याच्यामुळे दिसतं त्याला पकडा. ज्याच्यामुळे दिसतं, तुम्ही फ्रेश कधी राहणार? तुम्ही प्रवचन ऐकायचं असताना सुद्धा तुम्ही त्याला पकडून ऐकायचं, फ्रेश दिसणार, फ्रेश. आणि एखाद्या वेळेस सर्व करू शकता तुम्ही, ऐकू सुद्धा शकता, त्याला सुद्धा पकडू शकता. मग त्याला सुद्धा आणि त्याचा विसरच पडू शकत नाही, पण तुम्ही त्याला विसरलेले. वास्तविक पाहता देव ज्या दिवशी तुम्हाला विसरेल त्या दिवशी पुंडलिक कवर देव, राम नाम सत्य. माता सांगा, तुम्ही त्याला विसरला का तो तुम्हाला विसरला? आपण विसरलो. कोणी विसरलो? आपण विसरलो. आणि आता विनियोग माहिती नाही तो भाग आहे. विनियोग माहिती पाहिजे. विनय विफळ. आपली जी आरती जी आहे ना, त्या आरतीमध्ये सर्व परमार्थ आहे, सर्व परमार्थ आहे. एक कथा किती दिवस ऐकता तुम्ही? ज्ञानेश्वर 4 भांडव होते, इकडे गेले, तिकडे गेले, तिकडे गेले, तिकडे गेले. इतिहास नका सांगा मला, इतिहास नका सांगा. मग सांगा तुम्ही, आता तुम्ही पिक्चर पाहता, पिक्चर स्टोरी अगोदर तयार होते का चित्रपट अगोदर तयार होतो? अगोदर स्टोरी. मग आता सांगा तुम्ही, आता रामायण ही अगोदर लिहिलं का नंतर ते अवतार कार्य झालं? अगोदर लिहिलं. मग तेव्हा राम होता का? लिहिलं त्यावेळी राम नव्हता का? मग जो जन्माला आला तो होता का ज्याच्यामुळे जन्माला आला तो होता? मग तुम्ही कोणत्या रामाकडे पाहता? आणि कोणती सीता? कोणती सीता? अहो, एक गोष्ट आहे, ह्या उपाधीमुळे आहे ना, सर्प विंचू त्याच्यामध्ये नारायण आहे, पण तमगुणामुळे म्हणून दुरून वंदावे, तमगुणीला दुरून वंदन करायला पाहिजे. मग आता सांगा, त्या उपाधीमुळे त्या सर्प विंचूला नारायण जरी म्हटलं असेल, पण तमगुणामुळे त्यांना लांब ठेवायला पाहिजे. मग उपाधी आहे ती, उपाधीमुळे आरोप आला त्याच्यावर. मग सांगा तुम्ही, मग सद्गुरू काय करत असतो? पहिले सत्वगुणी बनवतो त्याला. हे पहिलं जे नाम दिलं जातं ना, तो पहिले काय असो त्याला सत्वगुणी बनवतात, सत्वगुणाची वृद्धी करतात त्या पहिल्या नामचिंतनाने.
आणि ती सुद्धा अवस्था चांगली व्हायला पाहिजे. आणि जरी झाली, प्रभू जरी झाला तरी भाव व्हायला पाहिजे. जरी भाव होत नसेल ना, मग कोरडी झाली जमीन समजा, पाऊस येऊन आणि त्या पावसामध्ये जर तुम्ही पेरणी करून टाकली, म्हणजे वापसा नसताना, शेतकरी तुम्हाला माहित असेल, वापसा नसताना जर पेरणी केली आणि पाऊसच आला नाही तर जमीन काय होतं दाजी? चिवडे कडक होते ना, पाय चालले तर ते खडे टुचतात, इतकी कडक होऊन जाते. तसे झाले आपले लोक. हा, एवढा भाव चांगला होऊन सुद्धा परत त्यांनी तो भाव जिवंतच ठेवला नाही तो भाव. असं वाचता ना असं भरून यायला पाहिजे. हे वाचता असं गदगदून यायला पाहिजे. फक्त एक गोष्ट असे, त्याला तूप खायला पाहिजे ना, तूप खाल्लं ना जिरवता यायला पाहिजे, म्हणजे आवडता यायला पाहिजे. लई सोपं आहे हो, लई सोपं. आणि गुरुच तुमच्या जवळ आहे. मजरुदयी सद्गुरू, मजरुदयी. केव्हा तुम्ही आठवणा, मागे पुढे उभा राहायचं सांभाळी. तुम्ही केव्हा जरी आठवलं तरी गुरु आहे. मला काही वेळेस काही प्रश्न विचारतात ना, मी कधी वाचलेलं नसलं ना, मी धावा जर केला ना तर काय म्हणतो, आपा तुम्हाला कसं सुचतो, तुम्ही लगेच हजर जबाब उत्तर देतो. आता मी कोण देणारा? डायरेक्ट त्यांच्याकडे जायचं लगेच. मग सांगा तुम्ही, आता त्या काळामध्ये काही जरी संकट आलं तर कोणाकडे जायचे? श्रीकृष्णाकडे जायचे. पण सद्गुरूचं महत्व कधी कळतं माहिती तुम्हाला? एवढा मोठा अर्जुन होता, त्या अर्जुना सुद्धा 12वा अध्यायपर्यंत तो सगळा स्वैराज म्हणायचा. गुरुचं महत्व जेव्हा त्याला कळलं, त्याने तोंड जोडून घेतलं. अरे रे बापरे देवा, मी घोडे खाजायला लावले, मी तुम्हाला स्वैराज म्हणायला लावलं, मी तुमची लाज काढली. हा, गुरुचं महत्व कधी? आपणच देव होई गुरु. जोपर्यंत तुम्हीच गुरु होत नाही. आईचं महत्व मुलांना कधी हो? आता ही म्हातारी आई झालं तर ना. आज मी त्या काल कमी परवा टाकलं ते. तो एक जणांनी फोन लावला, रुद्र आश्रमाला फोन लावला. मॅडम तुमच्या इथं काय बा ऍडमिशन म्हणजे म्हातारीला हे घ्यायचं. हा, सुविधा कस काय बा? तिने असा घेतला आणि त्याला बरं का बायकोच ऐकून म्हणे, आईला तू दूर करतो. हा, मी टाकलं ते, लई मला पटलं ते. आणि मी आमच्या मुलीने बी टाकून दिलं ते, कारण का आपल्यापेक्षा त्यांना बी महत्वाचं आहे. हा, इथं लोक सांगे ब्रह्मज्ञान. हा, मग सांगा तुम्ही, आता दृश्याला तुम्ही दृश्य मध्ये किती महत्व द्यायचं? लोक दृश्यामुळे भावभावाशी भांडणार, भावभावाशी जो भांडणं होतात. बरं कोणी नेणार नाही, हा बी नेणार नाही, तो बी नेणार नाही. हा, सत्य कळलं नाही ना, सत्यच कळलं नाही. हा, एवढशी याच्यावर भांडतात. असं सोबत काही आणलंय का? आता मला गेवरायचा एक जण साधं घेते ना फोन आला, ते ना आपा शेजारी नंग ठेव म्हणे, तू दरवर्षी बाण करतो म्हणे, दरवर्षी बाण करतो म्हणे. आता हे गुरुला काही विचारायला नाही पाहिजे, पण त्याने विचारलं. मग मी त्याला एकच सांगितलं, जमीन तुम्ही घेतले का? नाही म्हणे, आमचे ओढलं पारची ती. मग ओढलं पारची ती म्हणे. म्हटलं मग जर नसती तर, समजा जर नसती तर, नाही म्हण नसती तर मग काय भानगडीत पडतो? नाही या समज ना, तो सरकेल किती सरकेल तो. हा, पाटा 2 पाटा सरकेल, नाही म्हणून समज ना. काय नाही अवघड आहेत लोक. किती सांगू तुम्हाला बरं का. एक कुत्र होतं आणि ती शेपूट आहे, ते तोंडातच येत नव्हती. ती शेपूट आहे ना, ते असं गरगर फिरलं ते. आता सांगा तुम्ही, कुत्र्याचा शेपूट तोंडात येईल का? हे पटलं. किती बिंगत होता तो,
तो बिंगत होता इकडं जाऊन, तुम्ही बिंगताय ते कळलं का तुम्हाला? किती पडतायत, किती बिंगतायत काय तिची आईला स्थिरच नाही. इथं म्हणतात स्थिरावाला समाधीस्थ स्थित प्रज्ञ. आणि जेव्हा फिरून फिरून दमलं पडलं तर आपोआप तोंडात आली ती शेपूट चिमणीची आईला. पडण्यापेक्षा एवढा घर फिरण्यापेक्षा पळून घेतलं असतं तर बरं तोंडात आले असते. तसं स्थिर व्हा. आणि स्थिर झाल्याशिवाय तो सापडणारच नाही तुम्हाला. जोपर्यंत तुम्ही स्थिर होत नाही तोपर्यंत सापडणार नाही. हा श्लोक जर पूर्ण वाचला, बारीक वाचा हा श्लोक बरं का. आता अर्जुना काही एक, बरं का महत्वाचं सांगतो म्हणे अर्जुना. देव सांगतो अर्जुना, मी तुला आता एक महत्वाचं सांगतो. आत्ता अर्जुना काही एक सांगेन मी ऐक, जे विचारवंत लोक ओळखते. फक्त विचारवंत बरं का. परमार्थ विचारवंतांचा आहे का कोणाचा आहे? विचार. आणि आपले विचार कोणते चालू आहे? एक डॉक्टरकडे गेला, डॉक्टर माझं पोट दुखते म्हणे. ते म्हणे कधीपासून? ते म्हणे समोरच्याचं बंगल्याचं काम सुरू झालं ना. आपला असे विचार चालू आहेत. एक तर असं होतं बरं का, तू लहानपणी ना लग्नामध्ये ते अशी एक गोल होती अशी, आणि ती पेटवायची आणि त्यातून उडी मारायची. जुने खेळ होते हे. आपली हे नसतं का ती चक्री सायकलची चक्री असते ना, त्याला फडके गुंडाळायचे आणि त्याच्यातून ते पेटवायचे आणि त्याच्यातून उडी मारायची अशी. तर सासरवाडीला गेला आणि सासरवाडीचं जे घर आहे ना गावाच्या एसी जवळ होतं. सर्व जनावरं त्या एशीतून चरायला बाहेर जायचे आणि संध्याकाळी चरून आले का त्या एशीतूनच आत यायचे. आणि सासऱ्याचं घर एसी जवळच होतं. हा जावं रोज पाहायचा. त्याच्यात एक म्हैस होती पंढरपुरी, तिची अशी गोल शिंग होते. आणि तो विचार करायचा लहानपणी म्हणे अशीच गोल याच्यातून मी उडी मारायचो. रोज विचार करायचा. 15 दिवस विचार केला किती, आणि एक दिवस मारली उडी बुवा, आणि तो नेमका कंबरेत अटकला आणि ते मैजर वाय वाय वाय. लोक पळाले, धरली ती म्हैस. जास्त पळायची, लोक पाहून जास्त पळायची. कसं तरी लोकांनी अडवलं, त्या म्हशी शिंगातून त्याला फसला कंबरमध्ये, त्याला काढला आणि म्हणायचे जावे बापू अहो जरा विचार तर करावा. ते म्हणे 15 दिवस विचार केला म्हणे मी. आपल्या असे विचार चालू आहेत. कस काय होईल? इथं विचार करायला सांगते, विचारा वाचून. पण काय विचार करायला पाहिजे हे सर्व जे ना आताच विचार करा. आताच हे सर्व कोणाला कळतं? तुम्हाला 3 अनुभूती आहेत राहो, फक्त एकच अनुभूती समजून घ्यायची आणि तिच्याच माध्यमातून तिकडे जायचंय. किती सोपं. पण त्यासाठी तुम्हाला विसरावं लागणार. तुकाराम महाराज सांगतात, देवा आता ऐसा करवी काय, देहाचा विसर पडायला पाहिजे. मी माझी आठवण जयाचे विसरले हा म्हणजे तोच. किती उदाहरणं दिले कितीतरी. पण रोज तुम्ही एकतरी पान वाचायला पाहिजे. जितके आपले माळकरी आहेत त्यांनी रोज एकतरी पान वाचायला पाहिजे. काय म्हणतं आम्हाला टाइमच भेटत नाही. मला एक जण म्हणे आपा तुम्ही रिटायर झालेले आहेत, तुम्हाला आहे बघ तुम्हाला टाइम. अहो आम्हाला टाइमच नाही, काय सांगा म्हणे. लई काम मजूर भेटत नाही. म्हटलं तू हागा जातो का? भेटतो का तो टाइम हागायला? एवढं खालच्या पातळी बोलला होतं. अरे याला काही शिक्षित गरज नाही, याला पैसे लागत नाही, रुपयाला लागे अडकान लागे, खर्च तर नाही गठडी. खेती करो हरिनाम की मनवा, खेती करो हरिनाम की. इतका सोपा विषय आहे हो, पण चिंतनाशिवाय नाही कळणार. म्हणून चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला. चला पुंडलिकावर देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.